मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात जीवा आणि नंदिनी यांच्यातील गैरसमजांनी मोठा तणाव निर्माण केला, ज्यामुळे देशमुख कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. दुसरीकडे वसू आणि रम्या आपल्या कारस्थानात यशस्वी झाल्याचे पाहून आनंदित झाल्या. एपिसोडची सुरुवात नंदिनीने क्लायंट बेडेकरांना, जे जीवाचे प्रेझेंटेशन पाहण्यासाठी PJNY ऑफिसमध्ये येणार होते, त्यांना केलेल्या फोन कॉलने होते. नंदिनी: सर, तुम्हाला आठवतंय का, तुम्ही आनंद निवासच्या ऑफिसमध्ये मला भेटला होता आणि मला आनंद निवाससारखंच मॉडेल बनवून द्यायला म्हणाला होता? बेडेकर: हो मॅडम, आठवतंय, पण तेव्हा तुम्ही नकार दिला होता. नंदिनी: तेव्हा मी बिझी होते, पण आता मी डिझाईन करून द्यायला तयार आहे. पण मला फी नकोय, मला एक फेवर हवा आहे. बेडेकर: कसला फेवर? नंदिनी: माझे मिस्टर अर्थात जीवा तुमच्या ऑफिसमध्ये उद्या प्रेझेंटेशन देणार आहेत. हे प्रेझेंटेशन त्यांच्यासाठी फक्त प्रोजेक्ट नाही, तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. मी म्हणत नाहीये की तुम्ही प्रोजेक्ट अप्रूव्ह करा, पण प्रेझेंटेशन ऐकताना त्यांच्या मेहनतीचा विचार करा. यावेळी रम्या नंदिनीचे बोलणे ऐकते आणि खुश होते. जीवा प्रोजेक्ट जिंकून घरी येतो, पण नंदिनीने बेडेकरांना फोन केल्याचे त्याला कळते. जीवाचा स्वाभिमान दुखावतो आणि तो नंदिनीवर चिडतो. जीवा चिडून: तू सांगितलं क्लायंटला की जीवा लूजर आहे, त्याला मदत करा म्हणून? तुला माझ्या कॅलिबरवर विश्वास नव्हता का? नाही हो जीवा, मी असं काही नाही बोलले. मी फक्त म्हटले की त्यांच्या मेहनतीचा विचार करा. जीवा: तुला काय गरज होती हे सगळं बोलायची? तुझ्या मदतीशिवाय मी उभा राहू शकत नाही असं वाटतंय का तुला? कशाला मोटिवेट करत होतीस? मला आज कळलं, माझ्यात काहीच कॅलिबर नाही. मी साधा पतंग आहे, ज्याची दोरी अर्थात फिरकी तुझ्या हातात आहे. सगळेजण आश्चर्यचकित होतात. मानिनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण विक्रम मध्ये येतात. विक्रम: नाही मानिनी, मी या क्षणाला जीवाच्या बाजूने आहे. गोष्ट विचित्र आहे, पण आमच्या पुरुषांचा स्वाभिमान ठिसूळ असतो. नंदिनी, तुझा हेतू वाईट नव्हता, पण तुझी पद्धत चुकीची होती. तू त्याचा आनंद हिरावून घेतलास. रम्या आणि वसू हे पाहून खूप आनंदित झाल्या. काव्या नंदिनीची बाजू घेण्याचा प्रयत्न करते. काव्या: जन्मजे भावा, माझ्या ताईचा उद्देश चुकीचा नव्हता. त्यांनी काळजीपोटी हे केलं. त्या आजपर्यंत तुमचा स्वाभिमान जपतच आल्या आहेत. जीवा काव्यावर चिडून: तू तर तिचीच बाजू घेणार. तुलाही आतापर्यंत तेच वाटत होतं ना की मी लूजर आहे म्हणून? जीवाच्या या थेट बोलण्याने सगळे हदरतात. पार्थ काव्याला विचारतो: काय बोलतोय जीवा? तू कधी बोललीस त्याला? काव्या गोंधळते. जीवा विषय टाळून निघून जातो. नंदिनी रडायला लागते. खोलीत वसू आणि रम्या आनंद साजरा करतात. वसू: बघ की जमलं की नाही, मजा आली. आज सगळ्यांनी त्या नंदिनीचा अपमान केला. रम्या: आई ठीक आहे, पण तू अनिशाला जाऊन भेटली होतीस का? हो, पण त्या माजुरड्या पोरीने मला काही थांगपत्ता लागू दिला नाही. रम्या: आता त्या काव्याचा निकाल लागला पाहिजे. तेवढ्यात रम्याला हॅकरचा फोन येतो. त्याने काव्याच्या पेनड्राईव्हमधील व्हिडिओ फुटेज रिकव्हर केले आहे. रम्या आनंदित होऊन वसूला सांगते: आई, सगळा डेटा रिकव्हर झालाय. उद्या आपल्याला कळणार आहे त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे आणि कसा दिसतो ते. पार्थ हॉलमध्ये अस्वस्थ बसलेला असतो. जीवा आणि नंदिनीचे भांडण त्याला आठवते. काव्या त्याला भेटायला येते. पार्थ: कशी झोप लागेल, सकाळचे भांडण सारखं आठवतंय. जीवासाठी किती मोठा दिवस होता आजचा. काव्या: पार्थ, मला कळतंय, पण जन्मजयने नंदिनी ताईची बाजू समजून घ्यायला हवी होती. पार्थ: हो, पण त्याला फिलिंग येतंय की नंदिनीच्या मदतीशिवाय तो काहीच करू शकत नाही. नंदिनीचा हेतू वाईट नव्हता, पण पद्धत चुकली. हा नवरा बायकोंमधला वाद आहे, त्यांना मिटवू द्या. आपण मध्ये बोलू नये. काव्या त्याला दोघांशी बोलण्याची विनंती करते. पार्थ म्हणतो की चला, मी नंदिनीशी बोलतो आणि तुम्ही जीवाशी बोला. काव्या तयार होते. पार्थ आणि काव्या नंदिनी जीवाच्या खोलीबाहेर येतात. त्यांना आतून त्यांच्या भांडणाचे आवाज ऐकू येतात. नंदिनी रडत: सॉरी जीवा, मनापासून सॉरी. तुम्हाला त्रास होईल हे मला बघवत नाही. मला फक्त तुम्हाला टेन्शन फ्री करायचं होतं. जीवा: मला पण तुला आनंदात ठेवायचं होतं. मला जगाला नाही, तुला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की मी काहीतरी करू शकतो. पण नाही नंदिनी, आज तुझे कॉन्टॅक्ट जिंकले. जीवा रागाने नंदिनीचा हात झटकतो आणि झोपून जातो. नंदिनी खूप रडते. नंदिनी बाहेर येते
आणि आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून काउन्सिलरला फोन करते. काउन्सिलर, बोला नंदिनी मॅडम. नंदिनी, काय सांगू सर, आत्ताच आमच्यात मोठं भांडण झालंय. अरे देवा, आता काय झालंय? नंदिनी काउन्सिलरला जीवाबद्दल भरभरून सांगते. काउन्सिलर म्हणतात, तुम्ही चांगलंच तुमच्या नवऱ्याला ओळखायला लागलात मॅडम. नंदिनी, हो, एवढ्या दिवसापासून संसार करते ना त्यांच्यासोबत. काउन्सिलर, अहो मॅडम, पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे बरं. नंदिनी हे ऐकून शांत होते. एका बाजूला जीवा आणि नंदिनी यांच्या नात्यात गैरसमजामुळे दुरावा आला आहे, तर दुसरीकडे रम्याला काव्याच्या भूतकाळातील रहस्याचा पेनड्राईव्ह फुटेज मिळाला आहे, ज्यामुळे घरात मोठे वादळ येणार हे निश्चित आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे काउन्सिलरने नंदिनीला त्यांच्या लग्नाला एक्सपायरी डेट असल्याचे सांगितलेले सत्य.